धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. उगाच हे भांडण विकत घ्यायला लागले. बरं आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही. काय थुकासाठी ते बोलायचे? थुकतच नाही तुझ्या नावाने. काय थुकासाठी तो? कोण शेखर भुजबळ, कोण परळेवले, कोण कोणाच्या मदतीला येणार आहे? तुम्ही का वैर घेता? येण्यातला येणार माणूस असला तरीही त्याला कळतंय धनगराच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्काच लागत नाही. मग उगाच तुम्ही संख्येनं मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगावर येणार का? बरं आम्ही धनगराचं आरक्षण आम्हाला द्यावे म्हणून. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांचं वेगळं आरक्षण आहे. 3, 3.5, 40% काय असेल ते असं त्यांचं वेगळं आहे. हा तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे. 27% आरक्षणातल्या 19% आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे. तुमचा काय प्रश्न आहे? तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेले आहे. आम्ही जर म्हणलं तर आम्हाला धनगरातल्या 3.5% किंवा 2.5% आरक्षण द्या तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा. किंवा आम्ही म्हणलं एसटी आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ तर मग विरोध करा. किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही मग आम्हाला विरोध करा. आम्ही तुम्हाला बोलतच नाही. कशामुळे बोला सांगा तर तुम्ही काय करा नाही तुमचं ऐकून घेतोच परिणाम त्याचा. बरं तुम्हाला विरोध करायचा करा, हरकत नाही. विरोध करायला पाहिजे ना, करा. आमचं काय म्हणणं नाही. हे गाड्या अडवणं, घोषणा देणं, नाही मायावर बोलणं. तुला काही बोललं का? आता बोल ऐकू घेतले तर पुढे ऐकू घेत नसतात. अजिबात नाही. 13 महिने ऐकून घेतले. मला पहिलं तुम्हाला आता जात सांगतो ते गेट उपटून फेकायचे. आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा पाहिजे. मी नाही तर जर का 15-20 मिनिटात ते रस्ता मोकळा झाला मी गेट उपटून मी स्वतः फेकून देणार तिथं. मला देतो का नाही? मी एकदा शब्द टाकला ना मी मागे सरकत नसतो. पुढे इथून तिथून गेट उपटीत फेकी तर थेट मुंबई पोहोच जाईल परत सागर बांगल्यावर. तुम्ही चिल्लर कामासाठी काढले लावू नका साहेब. ते जाधव फाधव कोण आहे त्याला नेक म्हणायचो. चाल त्या ड्युटीला शिवाय देतो, शिवाय देतो ते. त्याने जर शिदिली ना मुंडक्यावर पाहिजे त्याच्या साहेब कोण ते भाडको तू आईने ढाल म्हणा तू माया माणसा शिदेऊ नको. पोलीस असला तर उडत गेला तो असल्या पोलिसांना नाही मानित आम्ही. ज्याच्या अंगावर वरती येईल जेव्हा जनतेची सेवा करतो त्या पोलिसाला मानणारी अवलाद आमची. शे देणाऱ्या पोलिसाला अवलाद असल्या भाडको अवलादीला मानित नाही. याला लवकर कोणी तर हाकलून द्या इथून. जर 20 मिनिटात जाते गेट निघले नाही ना पुढे गेट उपयोग फेकून देणार मी तिथून. मी आता वाट बघतो का फरायचं गेट त्याला काय लवकर घेत रे लवकर घेतं कारण महाराष्ट्राला बघा ते उपोषण करणारा कोणी त्याला उपोषण करत मराठ्या देवळाला बोलू नको. ते त्याला सांगायचं तो बी उडत गेला मग त्याला सांगायला तो मराठ्या देवळाला बोलायचा. काय झाले मला तो नाटक आता हो ते काय व्हायचं बघायचे तुम्हाला महाराष्ट्रात मराठी ताकद. पोलीस कोणी भाग भेटायला पहिला बाजूला करा. त्या वरतीला नाही मानित आम्ही. जनतेची सेवा करणाऱ्या वरतीला मानतो ते सांभाळतो ब्यानी. हो वरती खाली जातीवाद करणाऱ्या हराम कोणाला ते नाही मानित आम्ही. थोडा शांत बसायला 25 मिनिटं जाते काढतात का बघू ते उपटूच उपटूच सगळे सागर बागल्यामध्ये उपटूच फेकून देऊ. सगळ्यांच्या तरी गाडीत किती समय मारायला वाढायचा. इथे जीव चाललाय मग आम्ही एक जगायला लागलो इथं. आणि इथून लोकांच्या कानावर माहिती पडायला लागलं तिकडे येऊन द्यायला तुमचा भापाचा रस्ता आहे काय? सगळ्यांनी शांत बसायचे आहे. मी बघतो मी आलो मला माहिती पुढे झालं मी कोणालाच मोजून नसतो. मग कोण कोण येत ना बघू मग कोणाचा किती खाणारी रस्ता कोणाचा मग मराठ्याचा त्यांचं बघू म्हणजे काय व्हायचं. मी फक्त गेट तर नको काढू दे मला निरोप करून येऊ दे मग सांगतो याला मी तर गेट उपटायला मी तर गेट उपटायला येतो म्हणे साहेब ते गेट 15 मिनिटाच्या आत काढा लवकर. एक बी गाडी माहिती तिथून रोखली नाही पाहिजे. त्या गाड्या कुठे लावायच्या कुठे ट्रॉफिक झाली ते आम्हाला नाही माहित. आता इथून माझं प्रेमात माहित होतं. तुम्हाला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फडणवीसला तंगले घालायच्यात ना त्या भुजबळला तंगले घालायच्यात ना
उपोषणापुढे उपोषण बसतात तर तुम्ही परवानग्या दिल्यात कस काय? प्रशासन परवानग्या देत आहे कस काय? त्याची चौकशी पण करा साहेब. याला फोन लावा रे मुख्यमंत्र्याला कोणाला तर ते चौकस लावा त्या भाडभाऊची कोण होता देऊ शर्यत कमाजी असला कोण पोलीस आहे नाही नाही ते चौकशी लावते माझा आला का त्याला त्याला गेट मोकळं केलं का? गेट मोकळं करा द्या पहिलं लावा कोणाला तरी फोन माहितला का ते चला शेत येतो. पोलिसाची इज्जत केली पाहिजे याला माणसाने. आम्ही जेव घालतो पोलिसांनी तर रोज आमच्या संघच्या पोलिसांना रोज जेव घालतो आम्ही कचाकची तर. आम्ही एकमेकाला विचारत नाहीत पण पोलीस जेवले की विचारतो आम्ही. काय नाव आहे त्याचं पूर्ण? मूर्ख होता ते चौकशी लावा लावा ते एसपी फोन लगेच लावा. ते मूर्ख होता मूर्खाला त्याला सस्पेंड त्याला लगेच कायमच निलंबित करून टाका. सस्पेंड करा त्याला ठेवू नका त्याला निलंबित सुद्धा करू नका बडतर्फ करा त्याला ठेवू नका. नाही तर गृहमंत्र्याला फोन लावा लावा त्याला. असले पोलीस संपले का? पड तोंड कोरडं मा पागल नाही मी 4 दिवस पडत का नाही मला नाही सहन होत लगेच कोरडं पडलं माझं तोंड. आणि पोरावर जर गेट काढले असले ना शांत राहायचं. काढले असले तर शांत राहायचं. येता जाताना आणखी सांगतो वडीगोदरीचे आपले संबंध चांगले असते. थोडंफार माणसाला काय म्हणतात ना त्याला थोडंफार पापीत माणूस करत असतो. जरी केलं तरी त्यांची चूक त्यांच्या वडीगोदरीवाल्याच्या लक्षात येईल एक ना एक दिवस की आपण मराठ्या संघ उगाच नाराजी घेतली. मराठ्यालाही वाटत धनगरासोबत उगाच आपण नाराजी घेतली. एक ना एक दिवस त्यांचे सुद्धा डोळे उघडतील की कुडल्ले बाहेरचे कोण आणि त्यांच्यासाठी आपले संबंध खराब केले आपण नाराज केले हे एकमेकाच्या वडीगोदरीवाल्याच्या सुद्धा लक्षात येणार एक ना एक दिवस. पण वेळ निघून गेलेली. वडीगोदरीवाल्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो तुमचे आणि आमचे हे पिढ्यांना पारचे संबंध आहेत. महाराष्ट्रभरातले नुसते वडीगोदरी बद्दलच बोलत नाही मी. तुमच्या आरक्षणाला धनगराच्या आमच्यामुळे धक्का लागत नाही. तुम्ही विनाकारण मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्ही उगाच इकत भांडण घेऊ नका कोणाचं पण ऐकून त्या छगन भुजबळाचं त्या प्रळीवाल्याचं ऐकून. तुम्हाला आम्ही हमेशा साथ देतोय जरा तुमच्या काळजाली चरून बघा. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला हमेशा साथ देताय. तुम्ही एकमेकाच्या काळजावर फक्त धनगर बांधव विचारून बघा. ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपण एकमेकाला मराठी मत करणारे. तुम्हाला मी समजून सांगायला लागलोय ऐकून घ्यायचं का नाही ते तुमचा प्रश्न. मी प्रामाणिकपणाने सांगायला लागलोय धनगर आणि मराठा कधीच तुटलेला नाही. कधीच तुटलेला नाही. याला कोणी तोडू पण शकत नाही. पण हे बाहेरच्या पुढे तरी येणार ते छगन भुजबळचं त्या परळीवाल्याचं ऐकून शिजूनशे गाड्या पाठवणार आपल्याला मोठेपण देणार आणि आपल्याला खोल घुसवणार. हे वैर मोठं करणार आहे. त्याच्यामुळे जरा समजून घ्या. तरी मला अशी माहिती आहे की वडीगोदरीतले बरेचसे धनगर बांधव हुशार झालेत. मला माहिती आली खूप हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं की राजकीय डाव आहे. त्या राजकीय डावापोटी आपलं गाव वडीगोदरी गाव पणाला लागलंय. वडीगोदरी गावात आणि आजूबाजूच्या मराठ्यात विनाकारण नाराजी पसरायला लागली. हे राजकीय लोक आहेत. हे कुठेतरी आमदार खासदार होते नाही एखादी बार आपल्या गावात तसं सोडून देते. आपलं गाव डोळ्यावर येईल. हे वडीगोदरीच्या बांधवांच्या लक्षात आलंय असं मलाही कळालंय. म्हणजे वडीगोदरीचे उशीरता होईना पण हुशार झाले शहाणे झालेत हे मानावं लागणार आहे आपल्याला. आणि थोड्याच दिवसात ते आणखीन त्यांच्या लक्षात येईल की हे सगळं मायाजाळे हे आपल्या गावाचा वापर करायला लागलेत. हे त्यांच्या लक्षात येईल आणखी सुद्धा राहिलेल्यांचा सुद्धा. आपण फक्त संयम धरा. आपण तिथून येताना शांततेने येत जा.
जाताना शांत, जवळ सहन होते तवर करू, त्याला नाविलाज आहे. मग तुम्हाला आता सांगितलं तसं. मग आता आपला सहनशीलतेचा अंतच बघणार असलेला आपला पण नाविलाज, त्याला काय करू? मग मी जातीवाद करतो का? धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही तरी ते आपल्याला भांडा देत म्हणल्यावर जातीवाद कोण करतो? ती आपण नाही ना करत. आपले धंदे बी नाही करीत. हे इकडून तिकडून येते तर भांडगुळ कुंकुण कसले होंगडे मंगडे कसले कटणीला पैसे नाही द्यायला, आणि ते आपल्याला नाही लागायला बघायचं. आपण त्याचं तोंड नाव बी नाही घेत राहू. एकदा घेतलं का 13 महिन्यात आपण थुकत नाही त्यांचं नाव तरी थुकासाठी काय थुकासाठी या गावकऱ्याचे आमचे संबंध लय चांगले आहेत. यांचे आमचे संबंध लय चांगले. तिथं हिवडी असो किंवा आमचा पूर्ण मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, यांचं आमचं घरीच काही झालं नाही. धनगराचं मराठ्याचं हे दुसऱ्याचं आमचं झालेलं आहे थोडंफार. ते सगळ्या दुनियाला कळतं कोणा झालंय, त्याची जिरिली बी मराठी. पण धनगराचं मराठ्याचं राज्यात नाही भाऊ, मायात ऐकण्यात नाही. आणि ते ज्यांनी त्याला वाईट मानतात धनगर बांधव, त्याला आम्ही बी मानतो, वाईटच मानतो आम्ही बी. दोघांचं दुःख सारखंच आहे. एका लाडीगुड लावायचं काम नाही, काही नाही. तुम्ही आमच्या जवळ यावं म्हणून नाही. आम्ही एकटेच 50-55% राज्यात, काय गरज नाही आम्हाला कोणाची. आमच्याच ताकदल्या मोठी. पण जे खरं आहे ते बोलतो आम्ही की तुमचा जेव नेता तुम्ही ज्याला वाईट मानतात त्यालाच आम्ही सुद्धा वाईट मानतो. म्हणून तर धनगराचं मराठ्यांचं चांगलं आहे गावागावात. पण हे कुठले तरी माकडे येते तर आपलं बोल 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 कुठेतरी बसायचं तिकडं. आता तिकडं किती जीवाची बाजी लागली. ते लेकरं मारायला लागले पंढरपुरात. ते बिचारे लेकराचे मराठी बऱ्याच 12-13 दिवस झाले तर त्या लेकरला उठताय ना त्या धनगराचे. तिकडे जीव द्यायला जाणार लोक तुम्हाला डोक्यावर घेते. इकडं मराठी विरोध करायला येतो. कशा धनगर माग येते. धनगर आरक्षण आमच्यामुळे धक्का बी लागत नाही. धक्का बी नाही लागत आमच्यामुळे. तरी पण तुम्ही विरोध करणार काय म्हणा का? आमच्या भुजबळला बोलत, तुमचा भुजबळ होय, तुमचा भुजबळचा काय संबंध आहे? आमच्या फडणवीसला बोलत आहे. काय भाषा आहे ती? काय तुमच्यापेक्षा रंगील भाषा आहे माहीत. फक्त धनगरात आणि मराठ्यात नाराज होऊ द्यायचं म्हणून गप्पी. हा नाही, तुमची भाषा काय आहे? तुमच्यापेक्षा लय 10 पाऊल पुढचं आहे. मग मी कचा कच चालत असतो कोणकडे. मी लय लांबच आहे. मग मी उघड आपलं नको. हे चांगले आहेत. कुठेतरी 2 बदगडे आलेत म्हणून त्यांच्यासाठी धनगरातून मराठीचं वाईट पण नको म्हणून बोलत नाही. तुम्ही लगेच अर्थ काढणार डर डर हे डर भर काय डर भर रे. मी हे पट्ट्याला गप्पा सामंत राज्यातले म्हणून गप्पे कसलं येतं नको डवचीचं का म्हणून धामाचं आम्ही ऐकून घेतो की नको. आणि त्या मानात वडीगुजरीला मन द्यावा लागणार आहे. वडीगुजरीला कारण ते तितके हुशार झाले. लवकर उशीर का व्हायना पण हुशार झाले. ते निवड केलं. हे सगळा डाव आहे. विनाकारण मराठा धनगरात चांगलं आहे. हे कुठून तरी येणार, गाळ्यात बसणार, मंदिरात बसणार, मंदिर संपलं की एखाद्या टपाडावर बसणार, टपाड झालं की तिकडून उठणार, शाळा पुढं बसणार, शाळा संपली एक गाळ्यातून हुसकून दिलं बाहेर की डांबरीवर बसणार. डांबरीवर बसणार. कोंकण उठत आहे, कोंकड्या बसत आहे. काय काय त्याला ही नाही. माणसाने एकमेकाचा आदर ठेवून बोलायला पाहिजे. आम्ही त्याला एक शब्द दुखील नाही. आणखीन 13 महिन्यात कोंकड बरळ होतो. कोंकड बरळ होतो. आमजवळ का लोक नाही तुला बोलायला का? आम्हाला बोलता येत नाही. सगळं आहे ना आमजवळ बी. लागल ती तुला ताकद आहे आमजवळ. पुन्हा पुन्हा एकदा शेवटचे सांगतो. आता महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुम्ही विरोध करू नका. तुमच्या एसटी आरक्षणाला सुद्धा आमचा मराठ्यांचा कायम पाठिंबा आहे. या झाल्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट सांगतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना समजून सांगा एकदा मराठा जरी ओबीसीत आरक्षण मागत असला
आणि आपण म्हणजे धनगर जरी ओबीसीत असलो तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग आहे. मराठ्यांमुळे आपल्याला धक्का लागत नाही. बाकीच्यासाठी आपण मराठ्याची नाराजी अंगावर घेणं उपयोग नाही. मराठ्यांच्या आरक्षणामुळे आपल्याला धक्का लागत नाही. या सगळ्या राज्यातल्या धनगर बांधवांनी एकदा तुमच्या नेत्यांना समजून सांगा. नसन ते ऐकत तर मग आम्हालाही तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. जाहीर सांगतो, पर्याय नाही आम्हाला. मग त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण ते आम्ही उत्तराला प्रत्युत्तर देणार म्हणून हे जास्त व्हायला लागलं आणि ते आमच्या डोक्याच्या वरून चाललं. म्हणून 13 महिने आम्ही सहन केलंय. मायबाप धनगर बांधवांना हे शब्द वापरून तुम्हाला सांगतो, 13 महिने झाला आम्ही सहन करतो. आता आम्ही सहन करत नसतो. तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा. पुन्हा एकदा सांगतो, आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. तुम्ही जरी ओबीसीत असलात आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी आमच्यामुळे तुम्हाला धक्का लागत नाही. कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. तुम्हाला सेपरेट 3-3.5 एकर वाटून दिल्यासारखं सेपरेट 7-12 दिल्यासारखा विषय तुमच्या नावानं सेपरेट. त्याच्यामुळे त्याला धक्का लागत नाही. म्हणून तुम्ही उगच फुकट भांडण विकत घेऊ नका. मराठ्यांनी जर चूक केली तर तुम्ही मराठ्याचा कान धरा. मराठ्यांनी जर चूक केली तर धनगरांनी मराठ्याचा कान धरा. धनगरांनी चूक केली तर मराठा धनगराचा कान धरी. पण फुकट भांडण विकत त्या येवल्यावाल्याचं परळीवाल्याचं ऐकून तुम्ही घेऊ नका. तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि राज्यातल्या मायबाप धनगरांना विनंती, एकदा तुमच्या नेत्याला मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्याला समजून सांगा. तुम्ही फुकट आंदोलन मराठ्यांच्या विरोधात करता कशामुळं? तुम्ही मराठ्यांना काय विरोध करता? तुम्हाला मराठ्यांचं धनगराची मारामाऱ्या का लावायच्या? हे गोरगरीब धनगरांनी बांधवांनी त्यांना प्रश्न विचार आणि ते ऐकत नसतील. आम्हाला मात्र मग आता प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. आमचा नाविलाज. तुम्हाला नाही विरोध करून जर तुम्ही आमच्या विरोधात यायला लागलात तर मग जातीवाद कोण करतो? ही उघड्या डोळ्याने समाज बघतो. जातीवाद तुम्ही करतायत आणि 13 महिने झाले आम्ही सहन करतोय. आता करणार नाही. आम्हाला सुद्धा मग तुम्हाला विरोध करावा लागणार. हे मात्र धनगर बांधवांनी समजून घ्या. जसं वडीगोदरीतल्याही बांधवांना सांगतो, 13-14 महिने झाले तुम्ही आमच्या पुढे आंदोलन बसवतात. आम्ही मुद्दाम होऊन टाळतो, आजूबाजूला जातो. मी माझ्या समाजाला साक्ष ठेवून सांगतो, आज आम्ही आजूबाजूला जातो. का? प्लीज नको, एकमेकाला धक्का लागणं नको, काय नको, आपण लांबून जाऊ. तुमचं आंदोलन बसल्यावर असलं आम्ही लांबून जातो. मुद्दाम आम्ही काहीच करीत नाहीत. मुद्दाम काहीच करीत नाही. जाणून बुजून पाऊल उचलीत नाहीत आम्ही. मुद्दाम वडी गुजरीतून मी कधीच गाडी समोर नेत नाही. सरळ गाडी आंबड रस्त्याला लागते. मी इकडून जातो हरिओम हॉटेलकडून, सरळ ताफा घेऊन, पण जात नाही. जरी नाही धक्का लागला आणि कदाचित लागला भी धक्का, जाणून बुजून धक्का कोण लावत नसतो. कोणाकडून बी कोणाला धक्का लागतो. पण मराठ्याची गाडी असल्यामुळं, मनात भेद झाल्यामुळं म्हणून नाही की धनगराच्या माणसाला धक्का लागला मराठ्याकडून, म्हणून आम्ही गाड्या सुद्धा हवेनच नेतो, गावातून आणत नाही. हे ओडीगोदरींच्या धनगरांबद्दल आमचा प्रामाणिकपणा आहे. फक्त वाद करायचे नाही म्हणून, फक्त वाद करायचे नाहीत म्हणून. आणि तुम्ही जर वारंवार दुसऱ्याच ऐकून आमच्या मागे लागणार असाल तर आता मात्र आम्हाला बी सहन होत नाही. तुम्ही आपलं तुमच्या हिशोबाने आंदोलन करावं, आम्ही आमच्या हिशोबाने आंदोलन करतो. आमचं लोकशाही पद्धतीने शांततेत, तुमचं जसं करायचं तसं करा. वचवच ऐकून घेतली जाणार नाही यापुढे. बस 4 दिवस वाट बघू, 2-3 दिवस वाट बघू. धनगर बांधव बिचारा गोरगरीब, त्या नेत्यांना समजून सांगतोय का? कारण फुकट इकत भांडण घेऊ नका. मराठ्यांनी सुद्धा फुकट भांडण इकत घेऊ नये धनगराच, उगच उगत. आणि धनगरांनी सुद्धा उगत फुकटचे फाकट भांडण इकत घेऊ नये. ताकद आहे म्हणून भांडण इकत घ्यायचं नसतं. ताकदीवर रावणाचं काही राहिलेलं ताकद होत त्याचं. तर तुम्ही आम्ही कोण आहेत?
कोण मराठी आणि कोण धनगर. म्हणून सांगतो फुकट भांडण विकत घेऊ नका. तुम्ही आता जर भांडण विकत घेतला आम्ही अडचण येतात म्हणून मराठी सुद्धा पुढे चालून घेऊ शकते तिकट भांडण 100%. मग त्या टायमाला तुम्हाला किती वाईट वाटत. त्याच्यामुळे उगत नाराजा पसरू नका. धनगर बांधवांनी समजून घ्या. राज्यातल्या तुमचं आमचं कुठंच काही नाही. राज्यात माया तरी ऐकवत नाही हो धनगराचं मराठीचं वैर येऊन. तुम्ही ज्या नेत्यावर नाराज आहेत त्या नेत्यावर आम्ही सुद्धा आहे. उलट दुःख सारखं आहे. फक्त इकत भांडण घेऊ नका. व्हायचं असेल तर व्हायचं ना. कारण 13 महिने झाला तुम्ही विरोध करताय तुमचे नेते आम्हाला. धनगर समाज मराठ्याला विरोध करत नाही. हे जाहीर सांगतो अंतरवालीतल्या पवित्र मंदिरातून. थोडं नाका तेव्हा आता आपली जात लय मोठी आहे. राज्यात काही करीन म्हणून मी गप्प बसतो. वाटते मला यांना थोडं बोललं की लगेच काही करते. त्याच्यामुळे मी आपला गप राग गिळतो. अपमान केला कुणीतरी गिळतो. कुणी मला किती शिव्या दिल्या तरी मी आपला गिळतो. मी समाजाला नाही सांगत की मला लय घाण बोलले मला लय घाण शिव्या दिल्या. मी आपला गप राहतो. कारण तुम्हाला कळू नाही द्या. तुम्हाला सहन होत नाही. मी सहन करतो. मग आता सहन करायला लागले काही करायला लागले त्याला काय मग जे होईल ते होईल. काय करू मग. त्याला जर आपल्याला मारायचंच म्हणल्यावर त्याला काय करायचं. त्याचं प्रत्येक मारायचीच भाषा करायला लागले. दंडच थोपटी देत. किती दिवस आपण तरी कप बसायचं. किती दिवस. ते कोण जाधव आहे ना त्याला सोडित नाही मी. तुम्ही काळजी नका. हा ते कोण जाधव आहे ना तेव्हा आता जरी सुटला तेव्हा आता जरी हुकला जातीवाद आठवत असला त्याला सत्ता येणारच आपली. मग त्या टायमात त्याला नाही घरी पाठवलं तिथून पुढं कायमचं ते दारी धरायला बायको जातात जमीन आणि त्याच्यात खोर. नादे नाही लागायचं. गोडीनं राहा. गोडीनं काम करा. पोलिसाची इज्जत करतो राहा. आम्ही रोज जीव घालतो त्यांना आणि शेत येत आहे. काढे का नाही गेट काढे का. फक्त बिगर पेल्यावरच बोला. गेट काढले का आम्हाला सांगा. फोन करा ना. एकदा खात्री करा काढलेत का. एकदा खात्री करा काढलेत का. नाही त्यांना चिघळायचं असलं वातावरण तर चिघळून द्या. त्याला नावेला मीच जाऊन काढते. नाही काय जायची गरज नाही कोणाची. निरोपी ओताळे व्हायचं नाही. संयम धरायचा मराठीने. संयमामुळे तर आपल्या कुणाच लागणार नाही. कोण तिकडून निरोप घ्या ना. तिकडून निरोप घ्या कोणाकडून तर काढलेत. त्यांना चिघळायचं असलं वातावरण तर चिघळून दे. आपला रस्ता मोकळा केलाय. कोणी निरोप दिलाय. आत्ता का कवा केलाय मोकळा नाही. ते म्हणतात केला तो म्हणतो नाही. तुला काही माहितीच असती नसती का. कोण पोर उभा आहेत आपले तिथे. अर्धा तर मोकळा केला असेल ना आपला. अर्धा जरी मोकळा केला तरी मान्य आहे आपल्याला. आपल्याला येण्यापुरता आपल्या इकडे आपली गाडी रोखता कामा नाही. तुमच्या कार्यकर्ते बोलू नका. बोलू
काय निरोप काय मला झोपायला मला लागला आणि खरखर गावाला. उपोषण सोडा दादा. आवाज सोडा रे. आता यांचे जिरच तर उपोषण सुटत नसतं. यांचा जिरीणारच आहे मी आता, त्याशिवाय उपोषण सुटत नाही. आता पुऱ्या मागण्या मंजूर आहे त्याच्या हटायच नाही तुम्ही सुद्धा. आता नाही सोडा फेडा काही नाही. आता त्यांचे तरी टेकून येत, आपलं तरी टेकून घेऊ आपण. हो द्या काय व्हायचं. पाणी नाही काहीच नाही, त्यांनाच पाजायचं आता पाणी. आता काही नाही, नाटकच नाही करायचे तुम्ही बी मी बी. जे होईन ते होईन. आता त्यांचे जिरवायचे नाही तर आपली जिरून घ्यायची. मी शब्द दिलेला आहे, मी राजकीय भाषा बोलणार नाही, बोललो नाही. देवेंद्र फडणवीसला वेगळ्या शब्दांतू केलं नाही. आता आरक्षण द्यायचं देवेंद्र फडणवीसने. सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या देवेंद्र फडणवीसने. आता मी सीट उभा कराबद्दल बोललो नाही. येता जाताना सगळे जण आपले शांततेत येत जा. रागराग करायचा नाही. त्यांनी जाणून बुजून जरी घोषणा दिल्या तरी आपण आपला एक लहान भाऊ म्हणून सोडून देऊन पुढे चालायचं. जवळ नळलेले ते सहन होतं तोवर करू. आपले येत जा. त्याला डांबऱ्यावर बसून द्या, नाही तर केळाच्या गाड्यावर बसून द्या. काय अरे एवढ्या मोठी जात आहे मराठीची, विरोध करून काय मोठे पण वाटत असं त्याला, काय मोठे पण मिळत असं त्याला. बरं त्या 4 धनगरातले बांधव बिचारे सुद्धा चांगला म्हणाणार, मराठीचे 4 चांगले म्हणाणार. ते म्हणते हे फक्त विरोध करायला जन्मलंय. धनगराला कळतं ना राव, ते का हुशार नाहीत का काय? त्यांनाही कळतंय. हे असले माजूरपणा मगरूरपणा चांगला नाही. आणि पोलिसांनी त्यांचं ऐकून आमच्यावर ताप टाकायचा. एवढे गेलेले तो आम्ही ही बॅरिकेड काढीत मी त्या सागर पोत येईल ना. मग आपण बोलायला लागलो म्हणून सांगतो तुम्हाला, आपण राजकीय एक शब्द बोलणार नाही. ते म्हणतात मी राजकीय भाषा बोलतोय. राजकीय भाषा बोलायची मी 7 दिवस झाले बंद केली. 7वा दिवस आहे आज. राजकीय भाषा बोलत नाही. उमेदवार उभा करायचे म्हणत नाही, पाडायचे सुद्धा म्हणत नाही, 3ही गोष्टी म्हणत नाही. परत आपली बी चळवळ जे राजकीय तीही करायची नाही म्हणतोय मी. 5वी गोष्ट, मला माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हेही सांगून टाकलंय. पण आता संधी दिली ना, तुम्ही म्हणता मी राजकीय भाषा बोलतो, आता बंद केलं. आता जबाबदारी कोणाची? देवेंद्र फडणवीसची. आरक्षण देण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. आता मी आरक्षण देऊ शकत नाही असं म्हणायचं नाही. तू जर तसं म्हणलं, तुम्ही म्हणतो त्यांना, तुम्ही जर म्हणले मी आता आरक्षण देऊ शकत नाही, तर भाजप मधला मराठा सुद्धा तुमच्या बाजून राहणार नाही. आणि जर कदाचित तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही आता, आणि मी बी तुम्हाला नाही, गप राहायचं. आता तुम्हाला माया येते, कामं सोडून कुणी भेटायला यायचं नाही. कुणी कामं सोडून भेटायला येत नाही. मी एकटा खंबीर येतं तुमच्या लेकरासाठी लढायला. मी मारायला तयार आहे. हो, काम नसेल तर मग हरकत नाही. पण आता हे माझ्या आजूबाजूचे सांगतात मला, सगळ्या राज्यातून फोन येतात, आम्ही येणार. मग गावात लोक काय घरी इकडे तब्येत खराब झाल्यावर घरी नीट बसत नाही तर मग गावातले लोक गाड्या करू इकडे निघाले अंतरवालीकडे. काम नसेल तरी आपण काम बुडून कुणी येऊ नका, सगळे शांततेत राहा. पण एवढ्या वेळेस तुम्ही मला पाणी पी म्हणायचं नाही, मी बी प्यायचं नाही. तुम्ही मला उपचार घ्या म्हणायचं नाही, मी बी घेणार. आपल्या जातीचं कल्याण एकदा त्यांना जर टिकून येत आपण तरी. आणि या दोन्हीच्या गॅप मध्ये तुम्हाला सांगायला जर कोणी नाही राहिलं किंवा तब्येत जास्तच खराब झाली आणि कशाने काही जर झालंच, माझा एकच शब्द ध्यानात ठेवायचा, कधीच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भाजपवर येऊन द्यायचं नाही. मग जर मी मेलो कधीच देवेंद्र फडणवीस कधीच दिसून द्यायचा नाही. कधीच सत्तेत आलं नाही पाहिजे लोक. त्यांना सत्तेत राहायचं असलं तर आमचं आरक्षण देऊन टाकायचं. तुमचं राजकारण तुम्हाला लपला, मला करायचं नाही. माझ्या समाजात घेणे मोठं समाज आरक्षण मोठं होईल. आणि त्याला कसं मोठं करायचं मी मोठलं बघायचं. माझ्या जातीला कसं मोठं करायचं मला अक्कल आहे. मी मोठं करतो. राजकारणात गेलं तरच मोठं करता येतं.
हे खोटं पण आहे. राजकारणात गेलं तर जात मोठी करता येते, हे सगळं खोटं आहे. मी आपली जात आरक्षणातून आणि त्याच्या दुसरा आणखीन एका बाजूने कसं मोठा करायचं मी माळ करतो. मला चांगलं माहिती मग आपली जात मोठी कशी करायची. काही कुणी माझ्या जातीला घेण्याची शिकायची गरज नाही. राजकारणात गेलं तरच मोठं होतं, हे खोटं आहे सगळं. काही गरज नाही. मी माझी जात तुम्हाला 5 वर्षाच्या आत आरक्षण दिल्यावर, आरक्षण आता दिलं की त्यानंतर 5 वर्षाच्या आत सगळ्यात श्रीमंत मोठी जात करून दाखव. शब्द आहे मला तुम्हाला. ते राजकारणात न जाता काही गरज नाही. बाबा आता फडणवीसांवर साहेबांवरती आपण एवढेच विश्वास ठेवलाय. त्यांनी या संधीचं सोनं करावं, मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. मराठा आणि कुणबी एकाची अंमलबजावणी करून टाकायची, सगळ्या सोयऱ्याची करून टाकायची. हैदराबादच्या गॅझेटसह 3 गॅझेट लावून टाकायची. सरसकट राज्यातल्या पुरे केसेस मागायचा. कारण काही पोर आमच्या त्याच्यात नसून नाव आले उगाची फुकट फाकट. शाळातून तिकडे चाललं म्हणून त्याला धरून गाडी टाकलेली आणि मोठमोठ्याले केसेस त्याच्यात वाटलं. त्यामुळे त्या सरसकट मागे घ्यायच्या. जे जे काय विषय आहेत आपले ते सगळे त्यांनी अंमलबजावणी करायची. त्याचं राजकारण त्यांना लकलाप काही देणं घेणं नाही. पण नाही दिलं की मी शेवटचा शब्द वापरला, जर मी राजकीय भाषा बोलत नाही, काही वापरला नाही शब्द, जर नाही दिला ना मग मात्र आपल्या नावाने फडणवीस साहेबांनी बोंबलायचं नाही. कस काय पडले आणि काय झालं मग पुरे एक बी नसतं येऊन देत मग नाही दिल्यावर. त्यामुळे त्यांनी त्यांचं शहाणपण समजून घ्यावा आणि त्यांनी रस्ता मोकळा केला. हा त्याला नाही नाही तर काय हा हे वडी गोदरीवाले पोर काढा ना काढा. वडीवाले काढे म्हणतात काय नाही नाही म्हणतात. हे बघा अरे एक जात, हे बघा एक शिकितो जात जात तुम्हाला आपली जातीचा आनंद ठेवा. एक झाली शक्यतो माहीत असलं तर खोटं नाही बोलायचं. दोनदा तीनदा खात्री करायची. फसणार नाही जात एखाद्यावर. असं आडमोडीने बोलून एखाद्यावर जात फसत किंवा एखाद्याचा घात होईल मग काय करायचं. इथून पुढं हुशार व्हा. एका गोष्टीची तीनदा खात्री करायची. एखाद्या मला शा दिल्या आपण लगेच म्हणायचं दिल्या का बघा, दुसऱ्याला पाठा तिसऱ्याला पाठा. आपण लगेच दांडका घेऊन पळवतो. शा दिल्या नाही ते मार पण बेजार तिकडे घेणं देणं आणि मग मध्ये शा दिलं का मग तो चुकला राव म्हणजे हाणत झाल्यावर. त्याच्यामुळं पुऱ्या गोष्टीची इथून पुढे विचार करीत जा. उगाच लय जात आपली एक झाली सोन्यासारखी जाते आपली आणि काही गरज नाही रे कोणाची. 50-55% राज्यात एकटी आपली लहान जात नाही. सगळ्याला पोरून मोडून सगळ्याला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.